श्रोते हो नमस्कार. जय रविदास. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश बोरकर. श्रोते हो 1 फेब्रुवारी 2026 गुरु रविदास जयंती या निमित्त संत गुरु रविदास यांच्या जीवनचरित्रावर आधारित हे भाषण. माध्य पौर्णिमा सण 1398 दिवस रविवार रोजी वाराणसीजवळ मांडूरमध्ये सीर गोवर्धनपूर वाराणसी उत्तर प्रदेश येथे रघुराम व रघुराणी या चर्मकार दाम्पत्य परिवारात संत शिरोमणी गुरु रविदासांचा जन्म झाला. रविदासांवर भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांची विचारधारा ही विज्ञानवादी, मानवतावादी आणि समतावादी होती. अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट रूढी परंपरा, मूर्तीपूजा याला त्यांचा प्रखर विरोध होता. त्यांचे पद समताधिष्ठता प्रदान करणारे व अमृत सिंचन होते. संत कबीर आणि संत रविदासांचे समतोल तत्व असल्यामुळे क्रांतिकारी संत म्हणून उदयास आलेत. सामाजिक संतेविषयी रविदासांचे दोहे प्रभावी ठरलेत. संत रोहिदास म्हणतात, बतारे पंडित ज्ञान कौन चामसे न्यारा, चामका ब्रह्मा चामका विष्णू चामका सकल पसारा, चामक काया योगी चामका भोगी चामका गुरु, तुम्हारा कहे रविदास सुनो रे पंडित, ज्ञानी चामका गुरु नहीं हमारा. मन ही पूजा मन ही धूप मन ही सेवू सहज स्वरूप. म्हणजेच मानवाच्या आत्म्याचे पूजन करण्याचे त्यांनी संदेश दिला. गुरु रविदासांनी मानवमुक्तीचा परिवर्तनवादी मार्ग दाखवला. संत कबीर, संत सेना, संत नामदेव, गुरु नानक, संत मीरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरु रविदासांचे विचारांचे समर्थक. संत मीराबाई गुरु रविदासांच्या शिष्य होत्या. सिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी धरमसिंग यांच्या पंचारेमध्ये समावेश केला. गुरु ग्रंथ साहिबा या शीख धर्मग्रंथात संत रविदासांच्या 40पेक्षा जास्त दोह्यांचा समावेश आहे. घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत रविदासाला द अनटचेबल ग्रंथ हा समर्पित केला. तसा चर्मकार समाजाचा गौरवशाली इतिहास आहे. ऋग्वेदामध्ये जाती आणि वर्णाचा उल्लेख नाही, यामध्ये वंशाचा उल्लेख आहे. इसवी पूर्व 5500 पूर्वी सिंधू घाटीमध्ये सभ्यतामध्ये आर्यका ठराव झाला तेव्हा चौवर वंश हिंदू ग्रंथा वाल्मिकी रामायण अयोध्या कांड सर्ग 109 श्लोक 14 मध्ये, महाभारत अनुशासन श्लोक 17 व 18 मध्ये चौवर वंशाचा उल्लेख करण्यात आला आहे. चमर नावाचा पशु जनावर हे लडाख, नेपाळ, हिमालय, कैलास पर्वतात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. चवर वंशीचा चर्मकाराचा एक संबंध नाही. चमर व चर्मकार यामध्ये फरक आहे. महाभारत कालावधीत चर्मकलेचा उल्लेख होतो. इतिहासानुसार चर्मकार हे क्षत्रिय आहेत. चर्मकार हे चौमार राजवंशाचे असून सूर्यवंशी आहेत. संत रविदासांनी बेगमपुरा या आदर्श समाज रचनेच्या संकल्पनेवर आधारित रोहिदासिया पंथ उभा केला, जो हिंदू आणि मुस्लिम धर्मापासून समान अंतर राखून आहे. संत रोहिदास आपल्या दोह्यांमध्ये म्हणतात, मस्जिद सौ कुछ हीन नहीं, मंदिर सो नहीं प्यार, दुहम है अल्लाह राम नहीं, कहे रहिदास चमार. मला मस्जिदीपासून राग नाही, मंदिरावर प्रेमही नाही, पण मी माणसातल्या माणुसकीला जपणारा एक भक्त आहे, असं रविदास म्हणतात. पुढे रविदास म्हणतात, रहिदास ब्राह्मण मत पूजिये, जय होवे गुणहीन, पूजिये चनन चांडाल की गुण होवे गुण प्रवीण. शाब्दिक संकेत दिलाय त्यांनी की ज्याच्यामध्ये कौशल्य नाही आहे अशा व्यक्तीचा सन्मान न करता, जो व्यक्ती त्याच्यामध्ये जर प्रावीण्य असेल तर त्याचे आपण गुण घेतले पाहिजेत. संत रविदास हे समाजसुधारक होते. त्यांनी कर्मकांडाला थारा न देणारी विज्ञानवादी व भेदभाव न करणारी विचारसरणी व जाती वर्ण व्यवस्था
याबाबत आपले विवेचन करताना त्यांनी सांगितलं की जाती आणि वर्ण व्यवस्थेला त्यांनी समूळ नाष्ट करा आणि नाकारली. गुलामी, वासनेवर नियंत्रण इत्यादी बाबी विज्ञानवादी स्वरूपात संत रविदासांनी मांडल्यात. संत रविदास सांगतात, जात पात के फेर में उलझी रहे सब लोग, मनुष्यात कुखात गए रविदास जात का रोग. वर्ण व जात व्यवस्थेने मनुष्याला डसला आहे. आपण केवळ ऊच नीचमध्ये अडकून बसतोय. जातीभातीचा भेद नष्ट केला पाहिजे असं स्पष्ट मत संत रविदासांनी 600 वर्षापूर्वी व्यक्त केलं. आणि मला असं वाटते म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत गुरु रविदासांना द अनटचेबल ग्रंथ हा समर्पित केला असावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या घटनेचं प्रतिबिंब आपल्याला 600 वर्षापूर्वीचे संत रविदासांनी एक जी आदर्श समाजव्यवस्था रचली ज्याचं नाव बेगमपुरा असं आहे, या माध्यमातून आपल्याला दिसून येते. बेगमपुरा थोडक्यात ज्याला कुठलंही दुःख नाही, ज्याला कुठलाही गम नाही, असा एक मोहल्ला, समविचारी लोकांचा मोहल्ला म्हणजे बेगमपुरा. बेगमपुरा एक आदर्श समाज रचनेची संत रविदासांनी मांडणी केली, ज्यामध्ये सर्वांना समान अधिकार, सन्मान, सतीप्रथा व इतर अनिष्ट रूढी परंपरेला विरोध, उत्तम अन्न सेवन, स्वच्छता, शिक्षणाला महत्त्व, स्त्रीचा आदर आणि गुलामी पारतंत्राला विरोध दर्शविला आहे. स्वराज्याची स्थापना मुख्य उद्देश रविदासांचा दिसून येतो. संत रविदास बेगमपुरा आदर्श समाज व्यवस्था याबाबत दोह्याच्या माध्यमातून सांगतात, ऐसा चाहू राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोटे बड़े सब सब बसे, रहे रहदास प्रसन्न. संत रविदास बेगमपुरा आदर्श समाज रचनेची संकल्पना मांडताना म्हणतात की सर्वांना समान अधिकार आणि समान वागणूक दिली पाहिजे. मला असं वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेमध्ये या पलीकडे काही सांगितलेलं नाही. बेगमपुरा एक अशी आदर्श समाजव्यवस्था जिथे कोणालाही कशाचाही गम नसणार, दुःख नसावं. मूळ संकल्पनेतून संत रविदासांनी वर्णभेद, जातीभेद विरहित संकल्पना मांडली आहे. सर्वांना एक समान वागणूक, समान अधिकार असणार आहेत. जात, धर्म, वर्ण विरहित समाज रचना ज्यामध्ये सर्वांना समान संधी असणार आहे. चिंतामुक्त, भयमुक्त वातावरण जीवन जगता येईल. स्त्रीचा सन्मान राखला जाईल, श्रमाला प्रतिष्ठा दिली जाईल. कुणीही गुलामी जगणार नाही, कुणीही छलकपट हेवेदावे करणार नाही, कुणालाही लाचारी पत्करावी लागणार नाही, कोणत्याही प्रकारच्या अवास्तव टॅक्स वसूल केला जाणार नाही. इच्छेप्रमाणे प्रत्येकाला व्यापार करता येईल, कोणत्याही प्रकारचे दुःख असणार नाही. प्रत्येकाच्या कर्तृत्वाला, प्रावीण्य व कौशल्याला प्राधान्य असणार आहे. सर्वांना समसमान न्याय, कायद्यासमोर सर्वसारखे असणार आहे व प्रत्येकाचे आचरण हे नियमानुसार असणार आहे. सर्वांना जगण्याकरता योग्य परिस्थिती असणार आहे, कशाचीही चिंता नसणार. प्रत्येकाला अभिव्यक्त होता येईल, मनासारखे जीवन जगता येईल. कोणत्याही प्रकारचे रोकटोक, मनाई असणार नाही. संत रविदासांच्या बेगमपुरा या संकल्पनेचे प्रतिबिंब म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आहे. ऐतिहासिक उल्लेख आपण जर केलात तर तुकोबारायांनी अभंगातून ह्या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे, ज्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतो, की अभिव्यक्त होऊ द्या, चिंतमुक्त जगा, आपल्या सोयीच्छेनं जगता येईल आणि नियमात जगता येईल, अशा राज्याची, अशा कल्याणकारी राज्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत केली आहे. याची पूर्वकल्पना 600 वर्षापूर्वी संत रविदासांनी बेगमपुरा या आदर्श समाज रचनेच्या व्यवस्थेतून दिले आहेत. याची लेखी पुरावे आपल्यामध्ये आहेत. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव संत रविदास वाणीवर दिसून येतो. गुरु रविदासांचा प्रभाव शीख धर्मावर अधिक दिसून येतो. शीख धर्मग्रंथ साहेबामध्ये संत रविदासांच्या दोह्यांचा समावेश आहे. त्याचं कारण आहे, गुरु नानकांना लंगर ही जी भोजन व्यवस्था 24 तास गुरुद्वारामध्ये आपल्याला दिसून येते, याची मूळ संकल्पना संत रविदासांची आहे. एक छोटीशी कथा आहे की गावोगावी संत रविदास जेव्हा प्रवचनाला जात होते, उद्बोधन करायला जात होते, त्यावेळी एक 12-13 वर्षाचा
मुलाला त्याच्या वडिलांनी दिलेले 10-5 रुपये त्यांनी या मंडळीच्या जेवण व्यवस्थेवर खर्च केले. आणि रविदासांना जेव्हा माहीत पडलं तेव्हा या बालकाला बोलावलं आणि त्याला म्हटलं की तुझ्या नावाने अख्ख्या विश्वात लंगर उघडल्या जातील आणि 24 तास लोकांना भोजनाचा आस्वाद घेता येईल, अन्नदान होईल. तो नन्नासा 14 वर्षाचा बालक म्हणे गुरु नानक होत. म्हणजे गुरु नानकांवर असू द्यात की मीराबाईवर असू द्यात, प्रभावी विचार आपल्याला संत रविदासांचे दिसतात. इंग्लंडच्या संसदेमध्ये दरवर्षी संत रविदासांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा राज्यात चर्मकार हे बौद्ध म्हणून गणले जातात. बौद्ध आणि चर्मकारमध्ये रोटीबेटीचा व्यवहार केला जातो. देशविदेशात संत रविदासांच्या धर्माचा व्यापक विस्तार आपल्याला दिसून येतो. भारतात मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाचा विस्तार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये बहुसंख्येने चर्मकार समाज सत्ताधारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकर चळवळीचे नेतृत्व आपल्याला माहीत असेल बाबू जगजीवन यांच्याकडे आले. बाबू जगजीवन म्हणजे चर्मकार समाजातील. माननीय कांशीरामजी हे चर्मकार समाजातील. माजी मुख्यमंत्री मायावती हे चर्मकार समाजातील. उपराष्ट्रपती बुटासिंग, सभापती मीरा कुमारी हे सर्व चर्मकार समाजातील लाभलेलं कुशल नेतृत्व आहेत. देशात कुशल नेतृत्वासोबतच देश विदेशात 40 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आज चर्मकार समाजाची आहे. गौतम बुद्ध, संत शिरोमणी रविदास आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामध्ये साम्यता दिसून येते. गुरु रविदास हे आध्यात्मिक, विज्ञानवादी, वास्तविक मानवतावादी विचारांचा केंद्रबिंदू आहेत. अंधश्रद्धा, जात पात, विषमता संत रविदासांनी नाकारली. बेगमपुरा राज्याची संकल्पना रविदासांनी सर्वांना समान न्याय प्रस्थापित करण्यासाठी मांडली. कोणालाही दुःख नसावे, सर्वांना अन्न मिळावं, न्याय मिळावा ही त्यांची मूळ कल्पना. अर्थातच मित्रांनो, आपण 2026मध्ये ज्या राज्यघटनेच्या आधारावर मोकळा श्वास घेतो आहे, अन्न वस्त्र निवारा आपल्याला मिळतो आहे, हीच बाब 600 वर्षापूर्वी संत रविदासांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आपल्या दोह्याच्या माध्यमातून मांडली आहे. शेवटी आपल्याला असं म्हणता येईल, गुरु रविदासांनी रविदास या धर्माची स्थापना केली. जातीव्यवस्था रविदासांना मान्य नसल्याने त्यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मापासून ते समान अंतर राखून होते. ऐतिहासिक पुराव्यानुसार बौद्ध धर्म आणि रविदासी हा धर्म हे आरशाचे प्रतिबिंब ठरले आहे. या माध्यमातून गुरु रविदासांच्या बेगमपुरा या आदर्श समाज रचनेचा पाया उभारला गेला आहे. हे समस्त चर्मकार समाज बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्यात, जीवनात, कुटुंबात आणि समाजात कुठेही अनिष्ट रूढी परंपरेला थाट देऊ नका. अंधश्रद्धेला थारा देऊ नका. स्त्रीचा सन्मान करा, समान वागणूक द्या. अशा पद्धती शिकवण संत रविदासांनी आपल्याला दिलेली आहे. या शिकवणीला आपण अंगीकृत करूया आणि आपण सर्वांनी एक आदर्श समाजरचना बेगमपुरा या दिशेने वाटचाल करूया. यासह सर्वांना संत गुरु रविदास जयंतीच्या शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. नमस्कार. जय हिंद. जय रविदास. लाल तुझ बिन कौन करे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे. गरीब नवाज गुसैया मेरा, गरीब नवाज गुसैया मेरा, माथे छत्र धरे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे. जगत को लागे तापर तू ही धरे, जाकी छोट जगत को लागे तापर तू ही धरे. नीचो ऊंच करे मेरा गोविंद, नीचो ऊंच करे मेरा
करे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे। नामदेव कबीर तिलोचन सधना सैन करे, नामदेव कबीर तिलोचन सधना सैन करे। कह रविदास सुनो रे संतो, कह रविदास, कह रविदास सुनो रे संतो, हर जियो ते सभे सरे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे। गरीब नवाज गुसैया मेरा, गरीब नवाज गुसैया मेरा, माथे छत्र धरे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे, ऐसी लाल